महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट चालू आहे। अनेक ठिकाणी तापमान 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं आहे। लोकांना सकाळ संध्याकाळ थंडी चांगली जाणवत आहे। 17 नोव्हेंबरला घेतलेल्या नोंदीनुसार पुण्यात 10.2 ते 9.8 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं। म्हणजेच पुण्यासाठी हा यंदाचा मोसमातील सर्वात थंड दिवस ठरलाय। तसेच नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, यवतमाळ इथे रात्रीचा पारा जवळपास 9 ते 10 डिग्री अंशावर घसरलेला आहे। येत्या काही दिवसात ही थंडी आणखी वाढू शकेल। मध्य भारतात आणि लगतच्या भागात थंडीची लहर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केला आहे। म्हणजे रात्रीची थंडी अचानक वाढू शकते। 18 नोव्हेंबरला धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नाशिकच्या भटारी भागात येलो अलर्ट जारी केला आहे। जेऊर जे सोलापूर अहिल्यानगर बॉर्डरवर आहे तिथे तर तापमान 8 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलंय। हे राज्यातील सर्वात कमी तापमान ठरलंय। एका बाजूला महाराष्ट्रात थंडी वाढत आहे, आता दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय आणि त्यामुळे दक्षिण भारतात, तामिळनाडूमध्ये आणि अंदमान निकोबार इथे जोरदार पावसाची शक्यता आहे। थंडी वाढत असल्यामुळे बाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी आणि सकाळ संध्याकाळी उबदार कपडे वापरा आणि लहान मुलं आणि वृद्धांची काळजी घ्या। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी महाराष्ट्र चॅनलला फॉलो करायला विसरू नका।